ओके, या क्लासमध्ये आपण नवीन टॉपिक चालू करू. हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्यासाठी, तो म्हणजे सेल्फ इंडक्टन्स. घेऊन घ्या पुढचा स्टार. सेल्फ इंडक्टन्स. ओके, सेल्फ इंडक्टन्स. बघा, आतापर्यंत आपण काय बघितलेलं आहे की कसा फ्लक्स लिंक विथ वन कॉइल, वन कंडक्टर चेंज झाला तर त्याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होतो. त्याची आपण दोन रिझन्स बघितली. एक तर जर तो कंडक्टर मूव्ह होत असेल तर इंड्युस्ड ईएमएफ, आणि कंडक्टर मूव्ह होत नसेल, कंडक्टर मूव्ह होत असेल तर मोशनल ईएमएफ, आणि कंडक्टर मूव्ह होत नाहीये पण मॅग्नेटिक फील्ड चेंज झालंय तर आपण इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड तयार झालं आणि त्या इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्डनी त्या इलेक्ट्रॉनला गोल फिरवलं. आपण ही फिनॉमिना दोन्ही बघितली. ठीक आहे, आता पुढे जाऊ, ह्याचा ऍप्लिकेशन अजून पुढच्या लेवलवर जाऊ, ते म्हणजे सेल्फ इंडक्टन्स. काय सेल्फ इंडक्टन्स म्हणजे? बघा, आता समजा अशी एक कॉईल आहे, एक कॉईल आहे पुढे. अच्छा, दिस कॅन बी अ सॉलेनॉइड ऑर एनी कॉईल. ही कुठली कॉईल असू शकते. बघा, आपण एक सध्या पहिल्यांदा कन्सेप्ट बघतोय, व्हॉट इज सेल्फ इंडक्टन्स. समजा यातनं आय करंट पास होतोय. हा, जर मी इथनं साईडनी बघितलं तर साईड व्ह्यू कसा दिसेल आपल्याला? असं दिसेल ना, करंट कॅरिंग लूप असं दिसेल ना हे. ओके, आय करंट येतोय जातोय, ठीक, असं दिसेल ना साईडनी बघितलं तर. अच्छा, आणि या करंटमुळे मला सांगा इथं काय तयार व्हायला लागलंय? देयर आर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. ओके, कळतंय? मॅग्नेटिक फील्ड लाईन्स मध्ये तयार होतात ना, मॅग्नेटिक फील्ड तयार व्हायला लागल्यात, ते काहीतरी बी तयार व्हायला लागल्यात. अच्छा, या आय मुळे काहीतरी बी व्हायला लागलंय. अच्छा, साईडने बघितलं तर बी आपल्याला असं दिसेल किंवा डॉट दिसेल, हरकत नाही, पण हे या लाईन मध्ये असेल ना कुठेतरी, डॉट असेल किंवा क्रॉस असेल. अच्छा, म्हणजे इट डिपेंड्स ऑन दिस ना, ते कसा फ्लो होतोय, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, त्यावर फरक करेल. ठीक आहे, असं मॅग्नेटिक फील्ड आत आहे. अच्छा, हे आपल्याला माहिती आहे. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. आता काय करतो बघा मी, जर हा आय चेंज झाला, इफ आय चेंजेस, तर काय चेंज होईल? मला सांगा, आय चेंज झाला तर बी चेंज होईल का? हो, होईल ना, कारण हा बी या आय मुळेच तयार झालेला आहे. आठवत आहे? म्हणजे सॉलिनॉइड साठी बी ची व्हॅल्यू किती असते? म्यू नॉट एन आय. किंवा जर हा एक सिंगल करंट कॅरिंग लूप असेल तर त्या सेंटरला किती असते बी ची व्हॅल्यू? बी इज इक्वल टू म्यू नॉट आय बाय 2r. ह्याची रेडियस जर आर असेल तर, बरोबर ना. म्हणजे बी आणि आय मध्ये डायरेक्ट रिलेशन आहे, बी आणि आय मध्ये डायरेक्ट रिलेशन आहे. अच्छा, ओके, बघा मग काय झालं, आय वाढला. इफ आय चेंजेस दॅट इम्प्लाइज बी विल चेंज, दॅट इम्प्लाइज बी विल चेंज. अच्छा, आता बी चेंज झाला तर आपल्याला माहिती आहे फ्लक्स पण चेंज होणार. बी चेंज झाला तर फ्लक्स पण चेंज होणार. दिस विल इम्प्लाय फाय विल चेंज. अच्छा, पण फाय कोणाच्या थ्रू? कुठनं जाणारा फाय? स्वतःचा, म्हणून त्याला म्हणतात सेल्फ इंडक्टन्स. म्हणजे याच्यामधला जाणारा करंट चेंज झाल्यामुळे याच्याच फ्लक्स मध्ये चेंज झाला. कळतं तुम्हाला काय झालंय? ड्यू टू चेंज इन करंट in this current carrying wire there is change in magnetic field, and due to change in magnetic field flux change झाला. म्हणजे समजा करंट वाढला तर आता बी एवढा होता, बी पण वाढणार. आता बी वाढणार म्हणजे फ्लक्स वाढणार. फ्लक्स कशामधला? या कॉइल मधल्या करंटच्या चेंजमुळे या कॉइल मधल्याच मधनं जाणाराच फ्लक्स वाढला, चेंज झाला. कळतंय? उलट घेता येईल, जर हा आय कमी झाला तर बी कमी होईल. बी कमी झाला म्हणजे काय झालं, या करंटच्या बदल कमी होण्याने या कॉइल मधल्याच मधनच पास होणारा फ्लक्स कमी झाला, बदलला, कमी झाला, वाढला, डिपेंडिंग ऑन आय वाढला, कमी झाला. येस ऑर नो? हा, आणि आपल्याला माहिती आहे फाय फ्लक्स चेंज झाला, कुठल्या कंडक्टर मधनं जाणारा फ्लक्स चेंज झाला तर काय चेंज होतो? ईएमएफ इंड्यूस होतो. काय करतो? ईएमएफ इंड्यूस होणार. म्हणजे ह्यालाच आपण ईएमआय म्हणतो ना, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, ह्यालाच म्हणतो आपण ईएमआय. ईएमएफ इंड्यूस झाला. अच्छा, पण ओके, या फिनॉमिनलला काय म्हणतात? सेल्फ इंडक्शन. या फिनॉमिनलला काय म्हणतात?
दिस फिनॉमिनन इज कॉल्ड सेल्फ इंडक्शन. अच्छा, म्हणजे स्वतः जाणाऱ्याच करंटच्या चेंजमुळे स्वतःतनं जाणाऱ्याच फ्लक्स चेंज होणं आणि त्यामुळे या फ्लक्सचा चेंज झाल्यामुळेच ईएमएफ तयार होणं, ह्याला काय म्हणायचं? सेल्फ इंडक्शन. अच्छा, पण तुम्हाला एक गोष्ट काय माहितीये, सेल्फ इंडक्शन जो होतो, हा जो ईएमएफ इंड्यूस होतो, हा अशा पद्धतीने इंड्यूस होतो की तो याला बनवणाऱ्या काजलाच अपोज करतो, लेन्झस लॉ. अच्छा, म्हणजे हा ईएमएफ जो इंड्यूस होईल, लक्षात घ्या, हा टॉपिक फार इम्पॉर्टंट आहे. सेल्फ इंडक्टन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. यातनं आपण इंडक्टर शिकणार आहे, जसं आतापर्यंत आपण कपॅसिटर शिकला, रेझिस्टर शिकला, आता तिसरा येणार आहे विलन सर्किटमध्ये, इंडक्टर नावाचा विलन येणार आहे. तो इंडक्टरचा विलन पूर्ण त्याच्यावर डिपेंडंट आहे, सेल्फ इंडक्शन. कळतं तुम्हाला? दिस टॉपिक डिझर्व्स अटमोस्ट अटेन्शन. म्हणजे आतापर्यंत मागचे 1-2 टॉपिक्स होते ते ठीक आहे, ते टच केले आपण फक्त, पण ह्याच्यात आपण डीप मध्ये जाणार आहे, त्यामुळे डोंट मिस इट. काय होतं, स्वतःमधनं पास होणाऱ्या करंटच्या बदलामुळेच, स्वतःमधनच जाणाऱ्या फ्लक्सचा चेंज झाल्यामुळे ईएमएफ तयार होतो. कॉम्प्लिकेटेड सेंटेन्स. हा, या फिनॉमिनलला म्हणतात सेल्फ इंडक्शन. कळतंय? आणि आता आपल्याला लेन्झस लॉ नुसार काय माहितीये, हा सेल्फ इंड्यूस झालेला ईएमएफच या चेंजला अपोज करणार, त्याच्या कॉजला अपोज करणार. पण ह्याचा कॉज कोण आहे? कॉज कोण आहे? आय ते चेंज हा कॉज आहे. आय हा कॉज नाहीये, आय तर चेंज कॉज आहे. म्हणजे काय करणार, दिस ईएमएफ विल अपोज द चेंज. इट विल अपोज द चेंज इन काय? इन आय. इंटरेस्टिंग. या फिनॉमिनलला काय म्हणतात? सेल्फ इंडक्शन. नीट लिहून घ्या. डायग्राम काढा पहिल्यांदा. मी तुम्हाला सांगतो काय लिहायचंय. ड्रॉ डायग्राम. ही डायग्राम आणि ही डायग्राम काढा. पुढे लिहा. इफ कन्सिडर अ करंट कॅरिंग कॉइल. आता ही कॉइल सॉलिनॉइड असू शकते, एक रिंग असू शकते, इट कॅन बी एनी शेप. कन्सिडर अ करंट कॅरिंग कॉइल. इफ द करंट पासिंग थ्रू द कॉइल changes, this change will bring change in magnetic field due to the current, due to the coil. असं म्हणा, magnetic field due to the coil. अच्छा, due to change in the same magnetic field, flux linked to its own self will change. स्वतःचाच फ्लक्स चेंज करून घेतोय तो. Due to this change of flux, an EMF is induced. Okay, in such a way that this induced EMF will try to oppose the change in current. This phenomenon is called as self-induction. लिहिलं, व्हॉट इज सेल्फ इंडक्शन. अच्छा, ओके, पुढे बघू. आता मला माहिती आहे सेल्फ इंडक्शन ई किती असतो, किती इंड्यूस्ड ईएमएफ तयार किती होतो. फॅरेडेज लॉ सांगतो ई इज इक्वल टू -d∅dt. अच्छा, -d∅dt, व्हेरी नाईस. ओके, पण मला एक काय माहितीये, हा जो फ्लक्स आहे, हा फ्लक्स कोणावर डिपेंड करतो? लक्षात घ्या, फ्लक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी असं म्हणू का मी याला? फ्लक्स इक्वल टू BA cos थिटा. त्यातला ए चेंज करत नाही मी, हलवत काहीच नाहीये, थिटा पण चेंज करत नाहीये, म्हणजे फ्लक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी. अच्छा, बट बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. बरोबर आहे ना? आय वाढला इथं होतं ना कुठेतरी, म्हणजे सॉलिनॉइडला काय μ0 NI ना, आय वाढला बी वाढला, आय कमी झाला बी कमी झाला. म्हणजे इफ व्हेन दीज अदर थिंग्स आर कॉन्स्टंट, बी प्रोपोर्शनल टू आय. अच्छा, मग हे दोन्ही प्रोपोर्शनॅलिटी बघून मला डायरेक्टली काय लिहिता येईल? देअरफॉर फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. फ्लक्स पासिंग थ्रू द कॉइल
is directly proportional to the same coil, the current to the same coil. अच्छा, बघा मग मी काय करतो इथे एक proportionality constant लावतो L I. एक proportionality constant काय लावला L. What is this L? L is constant of proportionality. अच्छा, ओके. या L लाच आपण प्रेमाने काय म्हणतो सेल्फ इंडक्टन्स. यालाच आपण काय म्हणतो सेल्फ इंडक्टन्स. अच्छा, ओके. नवीन आला, नवीन टर्म आली सेल्फ इंडक्टन्स. पहिली गोष्ट इथं स्केलर क्वांटिटी लिहा. याचे काय पहिले काय इथं स्केलर क्वांटिटी. अच्छा, युनिट काय आहे बघा L इज इक्वल टू फाय बाय आय ना, म्हणजे युनिट काय लिहिता येईल याचं फायचं काय आहे युनिट वेबर. फ्लक्स मॅग्नेटिक फ्लक्स युनिट काय आहे वेबर पर एम्पियर आय. अच्छा, पण आपण ह्याला असं घालत ठेवत नाही. आपण याला प्रेमाने काय म्हणतो ह्याला म्हणतो हेनरी. ह्याला म्हणतो हेनरी HENRY हेनरी किंवा कॅपिटल मध्ये H. वी कॉल इट एज हेनरी. कळतंय? ओके. दिस इज द युनिट. डायमेन्शन काढता येईल तुम्हाला, ट्राय करा. मॅग्नेटिक फ्लक्स डायमेन्शन तुम्हाला काढता येईल. ह्याच्या अगोदर मॅग्नेटिक फ्लक्स कुठं वापरलेला आहे शोधून काढा. करंट डायमेन्शन माहिती तुम्हाला, करंट डायमेन्शन तरी A आहे. येस, फाइंड डायमेन्शन ऑफ L. डू इट. अच्छा, सो मग सेल्फ इंडक्टन्स डिफाईन का करतात बघूया. पुढे बघूयात. बघा सेल्फ इंडक्टन्स ह्याच्यावरनं मला काय लिहिता येईल सेल्फ इंडक्टन्स ऑफ अ inductance of a coil. Self inductance of a coil is defined as flux linked with the coil per unit flow of current. L is defined as flux linked with the coil per unit flow of current. ह्याला काय म्हणतात सेल्फ इंडक्टन्स. अच्छा, बरेच काय तर दुसरी डेफिनेशन पण काढता येऊ शकेल का बघू आपण. ती म्हणजे काय बघा, लुक ॲट दिस. ह्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिफरन्शिएटिंग दिस विथ टाइम काय काय येईल मला डी फाय बाय डी टी इज इक्वल टू एल डी आय बाय डी टी. अच्छा, व्हॉट इज डी फाय बाय डी टी माइनस ई Faraday's law. Minus E is equal to L di by dt. Okay, so I can write L is equal to किंवा हे E minus sign ठेवता येईल ना मला. अच्छा, now this minus sign again it denotes direction. Minus sign in physics denotes direction. Right now if I write now, don't worry about direction, you should just look at the magnitude. What I say, L is equal to E upon di by dt. अच्छा, व्हेरी इम्पॉर्टंट. मग एल ची अजून एक डेफिनेशन करता येईल मला. एल ची आय कॅन मेक अनदर डेफिनेशन आउट ऑफ एल. व्हॉट सेल्फ इंडक्टन्स ऑफ अ कॉइल इज डिफाइंड एज अमाउंट ऑफ EMF इंड्यूस्ड इन द कॉइल पर युनिट रेट ऑफ चेंज ऑफ करंट. डी आय बाय डी टी काय आहे करंट नाही आहे, रेट ऑफ चेंज आहे ना. करंटच्या चेंजचा रेट आहे. कळतंय कसं लिहिलं मी सेल्फ इंडक्टन्स इज ऑल्सो डिफाइंड एज EMF जनरेटेड इन द कॉइल पर युनिट रेट ऑफ चेंज ऑफ करंट. अच्छा, हे वोल्ट आहे, हे एम्पियर पर सेकंड आहे. सेकंड वरती गेलं काय झालं वोल्ट सेकंड पर एम्पियर. असं पण याचा युनिट करता येऊ शकेल करायचंच म्हणलं तर. हा, पण याचं पॉप्युलर युनिट काय आहे हेनरी इज द हेनरी. ओके, कॅपिटल H मध्ये. अगेन हेनरी पण एका सायंटिस्टचं नाव आहे, त्याच्यावर नाव पडलं. दॅट इज द युनिट. अच्छा, आता ह्याच्या एल वर अजून थोडी PhD करू. लेट अस फोकस ऑन एल. एखादं एक्झाम्पल घेऊ पहिल्यांदा. टेक सम एक्झाम्पल. एक सॉलिनॉइड घ्या. टेक अ सॉलिनॉइड.
मगाशी मी एक जनरल कुठला तरी कॉईल घेतली होती ना. नाव लेट अस डील विथ अ सॉलिनॉइड. अच्छा चला, या सॉलिनॉइड आयडियल सॉलिनॉइड आहे हे. एक्झाम्पल असं न्यूमेरिकल म्हणून नाहीये, हे याचं इलस्ट्रेशन म्हणून घेतोय मी. किंवा असं एक छोटं बुलेट मारा, फॉर अ सॉलिनॉइड असं म्हणा, फॉर अ सॉलिनॉइड. अच्छा बघा डायमेन्शन ह्याचं काय 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 काय. समजा ह्याची लेंथ एल आहे, ह्याची रेडियस स्मॉल आर घ्या, रेडियस स्मॉल आर, लेंथ एल घ्या, ह्याचे टोटल एन टर्न्स घ्या. टोटल टर्न्स किती घ्या? एन घ्या. अच्छा, आपल्याला कॅपिटल एन टोटल टर्न्स असतात ना, आणि स्मॉल एन काय असतं? एन बाय एल, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. ठीक आहे ना. बरं असं सगळं घेतलं, वेल अँड गुड, ओके, नो प्रॉब्लेम, फाईन. असं सगळं आहे. आता मी त्याचा सेल्फ इंडक्टन्स कसा काढतो बघा. मला काय करता येईल, लेट्स गो बाय प्रोसिजर. सगळ्यात पहिल्यांदा काय करंट तयार होतोय, करंट चालू आहे हा. अच्छा, करंटमुळे बी तयार होतो. किती आहे बी? बी इज इक्वल टू आत जे काय बी तयार होतो ना आत. ओके, आत बी तयार किती होतो? बी इक्वल टू म्यू नॉट एन आय. बी इक्वल टू म्यू नॉट, हा त्यातला एन स्मॉल एन असतो, स्मॉल एन असतो एन. अच्छा, बी इक्वल टू म्यू नॉट एन आय. ओके, व्हेरी गुड. मला एक सांगा, या बी मुळे फ्लक्स किती चेंज होतो? फ्लक्स किती होतो पहिल्यांदा? फ्लक्स इज इक्वल टू बी इंटू ए ना, कॉस थिटा तरी 1 आहे. अच्छा, बी किती आहे? म्यू नॉट एन आय. ए किती आहे? पाय आर स्क्वेअर. सर्क्युलर आहे कॉइल्स, हेलिकल कॉइल्स आहे ते, सर्कल 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 सर्कल, पाय आर स्क्वेअर. अच्छा, इतका फ्लक्स आहे. ओके, मला काय लिहिता येईल? न जस्ट लुक ॲट धिस. मी असं लिहिता येईल का की फ्लक्स इज इक्वल टू म्यू नॉट एन पाय आर स्क्वेअर इंटू आय, असं लिहू मी याला. आयला बाहेर काढलं. ओके, नाव जस्ट लुक ॲट दिस. आणि पण मला काय माहितीये, फाय इज इक्वल टू एल आय ना. फाय इज इक्वल टू एल आय. जस्ट कम्पेअर दिस, तुम्हाला काय मिळेल? देअरफॉर सेल्फ इंडक्टन्स ऑफ अ सोलेनॉइड इज म्यू नॉट एन पाय आर स्क्वेअर. म्यू नॉट एन पाय आर स्क्वेअर. अच्छा, मला सांगा थोडा अजून ह्याला चांगला अजून काय करता येईल. हा एन काय आहे? स्मॉल एन इज एन बाय एल ना, कॅपिटल एन बाय एल ना, कॅपिटल एन बाय एल इंटू हा एरिया आहे. ठीक आहे, काही गरज नाही, हे सफिशियंट आहे. म्हणजे पण इफ यू वॉन्ट टेक इट एल ला मल्टिप्लाय करा, म्हणजे काय मिळेल तुम्हाला? व्हॉल्यूम मिळेल ना. कळतंय का? व्हॉट यू विल गेट इज व्हॉल्यूम. ओके, एक घोटाळा झालाय, बघा. आपण जेव्हा हा एरिया घेतला ना, एरिया काय घेतला? पाय आर स्क्वेअर घेतला. हा, पण आता याच्यात घोटाळा झाला. एरिया किती आहे? पाय आर स्क्वेअर असा एका लूपचा आहे ना. एरिया किती आहे? पाय आर स्क्वेअर एक राऊंड आहे. असे किती राऊंड आहेत? एन राऊंड आहेत ना. टोटल टर्न्स किती आहेत? एन आहेत ना. हा, म्हणजे एरिया आता पाय आर स्क्वेअर घेऊन चालेल का? नाही, एरिया मला काय घ्यायला लागेल? पाय आर स्क्वेअर इंटू एन. पाय आर स्क्वेअर इंटू एन. अच्छा, म्हणजे इथं एन राहिला तो राहिलाच. एन पाय आर स्क्वेअर एन. अच्छा, म्हणजे इथं काय एन स्क्वेअर लिहू का? हा, आता हे एन स्क्वेअर बाय एन बाय एल काय आहे? नंबर ऑफ टर्न्स. म्हणजे काय लिहू मी हे? म्यू नॉट एन स्क्वेअर व्ही. आता हे व्ही काय? ए एल. ए एल काय आहे? व्हॉल्यूम. सॉलिनॉइडचा व्हॉल्यूम आहे. हे लक्षात घ्या, तुम्हाला बेसिकली हा फॉर्म्युला सफिशियंट आहे सॉल्व्ह करायला. हे पुढे सगळं खेळायचं आहे. यू जस्ट मेकिंग थिंग्स, कुकिंग थिंग्स इन सच अ वे दॅट इट लुक गुड. म्हणजे दिस इज अ क्यूट फॉर्म. क्यूट दिसतं ना, सो क्यूट. म्यू नॉट एन स्क्वेअर व्ही. बस. एन काय आहे? नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, स्मॉल एन आहे तो. आणि व्ही काय आहे? व्हॉल्यूम. व्ही काय आहे? व्हॉल्यूम. ओके, फाईन. कम बॅक टू दिस. हे सगळं नोट डाऊन करा. मी तुम्हाला काय काढलं? सेल्फ इंडक्टन्स. अच्छा, नो कम बॅक. सेल्फ इंडक्टन्स कोणाकोणावर डिपेंड करतो?
सेल्फ इंडक्टन्स डिपेंड्स ऑन, पुढे हे तुम्ही सगळं लिहून घेतलेलं असेल आय होप, नसेल तर मागे या व्हिडिओच्या आणि लिहून घ्या. सेल्फ इंडक्टन्स डिपेंड्स ऑन, एल डिपेंड्स ऑन, बोला कशावर डिपेंड करतो? एल डिपेंड्स ऑन, कॅन आय से डायमेन्शन्स ऑफ द कॉइल. आता सॉलिनॉइड आहे पण ठीक आहे, पण आपण जनरलाइज करू शकतो ना. व्हॉल्यूम काय आहे? व्हॉल्यूम डायमेन्शन आहे ना, एरिया, लेंथ, डायमेन्शन्स ऑफ द कॉइल. कॅन आय से डायमेन्शन्स ऑफ कॉइल. अच्छा, आता नंबर ऑफ टर्न्स पण डायमेन्शन मध्ये इन्क्लूड करून टाकायचं का आपण? नंबर ऑफ टर्न्स लिहा, ठीक आहे. नंबर ऑफ टर्न्स डायमेन्शन मध्ये येऊन जातात, ठीक आहे, हरकत नाही, जाऊ दे, एक सेपरेट करून. म्यू नॉट काय आहे? इथं म्यू नॉट कशाचा आहे? कॉन्स्टंट. इज अ स्पेस ना, परमिटिव्हिटी ऑफ स्पेस, सॉरी परमिएबिलिटी ऑफ स्पेस, म्हणजे मटेरियल, त्याचा दुसरा मीडियम असेल तर त्याचा म्यू येईल इथं, म्हणजे मीडियम. हा, एल डिपेंड या तिन्ही गोष्टींवर करतो, चौथ्या कुठल्या गोष्टीवर करत नाही. एल डज नॉट डिपेंड ऑन करंट, एल डज नॉट डिपेंड ऑन मॅग्नेटिक फील्ड. हे कळतं तुम्हाला? म्हणजे एल कोणात असतो? एल त्या कॉइलची प्रॉपर्टी आहे, कळतंय? ती तुम्ही कुठल्या पोटेन्शियल डिफरन्सला लावली, कुठल्या करंट किती फ्लो होतोय, आता 1 मिली एम्पियर फ्लो होतोय का 1,00,000 एम्पियर फ्लो होतोय, डझंट मॅटर. सेल्फ इंडक्टन्स इज इंडिपेंडेंट ऑफ करंट. इम्पॉर्टंट. इट ओनली डिपेंड्स ऑन दीज 3 थिंग्स. यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? डायमेन्शन्स ऑफ कॉइल. तुम्हाला कळतंय? हे सगळं नोट डाऊन करून घ्या. सेल्फ इंडक्टन्स राईट डाऊन. अच्छा, पुढे बघू. ज्या प्रकारे आपण कपॅसिटन्स शिकला, कपॅसिटन्स काय होता? ability of conductor to hold charge, okay, or amount of charge required to raise its potential by 1 volt वगैरे, that is capacitance. तर असा इन्स्ट्रुमेंट जो कपॅसिटन्स या इफेक्टला रिप्रेझेंट करतो किंवा तो वापरतो, त्याला आपण कॅपॅसिटर म्हणतो. रेझिस्टन्स जसं रेझिस्टन्स इज अ क्वालिटी, इज अ ॲबिलिटी टू रेझिस्ट करंट, कळतंय? मग असा जो इन्स्ट्रुमेंट तो रेझिस्टन्स वापरतो, रेझिस्टन्सला सिम्बॉलाइज करतो, वापरतो, यूज करतो, अप्लाय करतो, त्याला आपण काय म्हणतो? रेझिस्टर. रेझिस्टन्स वापरणारा रेझिस्टर. अच्छा, तसं सेल्फ इंडक्टन्स वापरणारा एक इन्स्ट्रुमेंट असं आहे की ज्याला म्हणतो इंडक्टर. काय म्हणतो? इंडक्टर. पुढे लिहा, खाली जस्ट हे केलं तर हरकत नाही. इंडक्टर लिहा इज अनदर एलिमेंट ऑफ अ सर्किट which uses this property of self induction, okay. अच्छा, पुढे मग आता इंडक्टर, कॅपॅसिटरला कसा सिम्बॉल आहे, रेझिस्टरला सिम्बॉल आहे, तर इंडक्टरचा सिम्बॉल काय आहे? असा. दिस इज सिम्बॉल ऑफ अन इंडक्टर, ठीक आहे. हा दिसायला सोलेनॉइड सारखा दिसतो ना, हा, तर मोस्ट ऑफ द टाइम्स सोलेनॉइड असतो तो. In most of the times it is a solenoid. In real life, in inductor म्हणजे कॉइल असते बेसिकली. इंडक्टर कॉइल, जसं चोक कॉइल असते ना, ट्यूबलाइट मध्ये चोक कॉइल असते, ऐकला शब्द चोक कॉइल? तर ते चोक कॉइल असते बेसिकली, दॅट इज इंडक्टर कॉइल. आपण पुढे त्याची चर्चा करणार आहे, डिस्कशन करणार आहे पुढे. पहिल्यांदा बघू, इंडक्टर इज लाईक दिस. बेसिकली इट्स अ कॉइल. इट लुक्स लाईक अ सोलेनॉइड, इट कॅन बी अ सोलेनॉइड ऑल्सो, बट इट्स अ कॉइल. टर्न्स, मेनी टर्न्स अशी कॉइल असते, आणि यातनं करंट फ्लो झाला तर काय होतं? देयर इज सेल्फ इंडक्शन. आणि तुम्हाला काय माहितीये, यातनं जर सेल्फ इंडक्शन झालं किंवा ह्याच्या जे काही ह्याचं डायमेन्शन्स आहेत, एरिया, ह्याचा रेडियस, नंबर ऑफ टर्न्स, या डायमेन्शन वरनं याचा काहीतरी एल असणार आहे ना, ह्याचा काहीतरी एल असणार आहे. जसं रेझिस्टन्स इज 2 ओहम, तसं ह्याचा इंडक्टन्स किती आहे? एल हेनरी. ह्याचा इंडक्टन्स किती आहे? एल हेनरी. कळतंय? अच्छा, आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हा इंडक्टन्स एल या करंटवर डिपेंड करतो तर नाही करत. इट ओनली डिपेंड्स ऑन डायमेन्शन्स ऑफ द इंडक्टर. ओके, अच्छा,
आता काय होतं यातनं करंट पास झाला काय होतं? करंट जर स्टेडी स्टेट करंट म्हणजे काय? करंट चालू करून कॉन्स्टंट व्हॅल्यूचा करंट लार्ज फॉर सिन्स लॉंग टाइम कॉन्स्टंट करंट फ्लो होतोय, तर काय होईल सांगा? तर करंट मध्ये काही चेंज झालाच नाही तर बी मध्ये चेंज होणार नाही, बी मध्ये चेंज झाला नाही तर फाय मध्ये चेंज होणार नाही, फाय मध्ये चेंज झाला नाही तर ईएमएफ इंड्यूस होणार नाही. हा, आय मध्ये चेंज झाला तर ई किती तयार होईल? ई इज इक्वल टू मायनस एल डी आय बाय डी टी. किती ई तयार होईल बघितलं ना मागच्याला आपण? मायनस एल डी आय बाय डी टी इतका एल तयार होईल, इतका ईएमएफ हा तयार करेल, म्युच्युअली इंड्यूस करेल ईएमएफ. तुम्हाला हे कळतंय? मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन दाखवतोय, हे तुम्हाला कळतंय का? अच्छा, आता समजा स्टेडी स्टेट करंट आहे, करंट निवांत आहे एकदम, काही चेंज होत नाही, कमी होत नाही, जास्त होत नाही, बराच वेळापासून तोच करंट चाललाय, म्हणजे डीआय बाय डी काय? झिरो. डीआय बाय डी झिरो म्हणजे ह्याचा ईएमएफ प्रोड्यूस किती? ह्यानी ईएमएफ प्रोड्यूस केलेला किती? ह्यानी प्रोड्यूस केलेला ईएमएफ पण झिरो ना, हे झिरो म्हणजे की हे झिरो. अच्छा, म्हणजे दॅट टाइम दिस इंडक्टर विल बी इफेक्टिव्हलेस, त्याचा काही इफेक्ट नसणार आहे. म्हणजे दिस विल बी जनरल, एनी कॉईल असेल ना, ती एक कुठली साधारण कॉईल आहे ती, म्हणजे पाणी गरम करायची असते ना कॉईल, गोल 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 गोल, समथिंग लाईक दॅट अ कॉईल. हा, पण जर आय चेंज झाला तर काय होईल? डीआय बाय डी काहीतरी नॉन झिरो व्हॅल्यू आहे, हा, ही पण काहीतरी नॉन झिरो व्हॅल्यू आहे. हा, म्हणजे तो काहीतरी ईएमएफ असा प्रोड्यूस करेल की तो या आयच्या चेंजला अपोज करेल. म्हणजे आय वाढत असेल तर त्याला कमी करायचा प्रयत्न करेल, आणि आय कमी होत असेल तर वाढवायचा प्रयत्न करेल. तुम्हाला हे कळतंय? म्हणजे काय त्याचा अर्थ काय? जर इफ आय इज इन्क्रीजिंग तर तो काय बनवेल? असा ई तयार करेल की तो आयच्या इन्क्रीजला अपोज करेल, म्हणजे आयला अपोज करेल. म्हणजे बेसिकली इक्विव्हॅलंट कसा होईल? दिस विल बिकम लाईक दिस. हा जो इंडक्टर आहे, दॅट इंडक्टर विल ऍक्ट लाईक अ सेल, जो या करंटला, अशा येणाऱ्या करंटला अपोज करेल. अच्छा, ह्याला अपोज करेल म्हणजे काय? असा करेल. हे अपोज करणं झालं ना. ही सेल ही तयार झालेली आहे, त्याचा ईएमआय किती आहे? त्याचा ईएमआय ह्याची व्हॅल्यू किती आहे? ह्याची व्हॅल्यू आता किती असणार आहे? एल डी आय बाय डी टी ना. ई ची व्हॅल्यू किती असणार आहे? एल डी आय बाय डी टी. आता मायनस साईन म्हणून घेत नाही मी, बेसिकली मायनस साईन इथं घ्यायची गरज नाही, कारण मी त्याप्रमाणेच हे टर्मिनल्स ऍडजस्ट केलेले आहेत. टर्मिनल असं ऍडजस्ट करतो की दिस विल वॉन्ट टू अपोज. लक्षात घ्या, सेल करंट कसा पाठवते? फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर आउटसाइड द सर्किट ना, म्हणजे असं जाईल ना करंट. म्हणजे हा करंट या करंटला अपोज करेल. का अपोज करेल? कारण आय वाढायचा प्रयत्न करतोय. म्हणजे इफ आय इज इन्क्रीजिंग, दिस इंडक्टर विल बिहेव लाईक अ सेल, लाईक दिस, विथ दिस मच ईएमएफ. तो जनरेट करेल का ईएमएफ. अच्छा, इफ आय इज डिक्रीजिंग, काय होईल जर आय कमी व्हायला लागलाय? अच्छा, आय कमी व्हायला लागला तर काय करेल? तो आयच्या कमी होण्याला अपोज करेल. तो असा ईएमएफ बनवेल की तो ईएमएफ आयच्या कमी होण्याला अपोज करेल. आयच्या कमी होण्याला अपोज करेल म्हणजे आयला मदत करेल. ओके, म्हणजे आय असं जातोय, तर मी समजा ह्याला वॉटेव्हर ह्याला असं जातोय, तर मी आता कसं ड्रॉ करू ह्याला? तो आयला असिस्ट करेल ना, मदत करेल आयला. ओके, तू कमी होऊ नको बाबा, म्हणजे मी तुला मदत करतो, आणि वाढत असेल तर तू वाढू नको, मी तुला अपोज करतो. असं त्याचा ऍटिट्यूड आहे ईएमएफचा. कळतं तुम्हाला? अच्छा, आणि व्हॉट इफ आय इज नॉट चेंजिंग? इफ डेल्टा आय इज झिरो, इफ डेल्टा आय, चेंज इन आय इज, आय झिरो असायची गरज नाहीये, चेंज इन आय पण झिरो असेल तरी चालेल. इफ चेंज इन आय इज झिरो तर काय होईल? डीआय बाय डीटी बिकम्स झिरो, म्हणजे ईएमएफ जनरेट किती करेल? झिरो. सो दिस विल ओनली ऍक्ट लाईक अ प्लेन वायर. It will not assist, nor oppose, not change any value of current. अरे कळतंय का तुम्हाला? That's it. असं हे काम करेल. हे नोट डाऊन करून घ्या या केसेस सगळ्या. एक एक्झाम्पल बघूयात आपण हे असं दाखवणार. लेट अस टेक वन एक्झाम्पल. ओके, समजा
एक्झाम्पल नंबर 1 या पहिला एक्झाम्पल असा एक इंडक्टर आहे, त्याचा इंडक्टन्स घेऊ आपण से 5 हेनरी. करंट आय फ्लो होतोय फ्रॉम पॉइंट पी टू पॉइंट क्यू. अच्छा, आणि di/dt आहे, टेक इट ॲज 2 घ्या, 2 एम्पियर पर सेकंड. di/dt किती आहे घ्या काही व्हॅल्यू, 2 एम्पियर पर सेकंड आपण घेऊन चालू, बघू कसं करायचं. क्वेश्चन काय आहे, फाइंड रिलेशन बिटवीन पोटेन्शियल्स ऍट P अँड Q. अच्छा, P आणि Q मध्ये, P आणि Q चं जे पोटेन्शियल आहे त्या दोन पोटेन्शियलचं रिलेशन काढा. अच्छा, कसं करायचं आहे, आपल्याला सिंपल माहिती आहे की आता करंट असं जातोय आणि di/dt पॉझिटिव्ह आहे ना, +2 आहे. +2 म्हणजे di/dt वाढतोय, म्हणजे di/dt आहे तो प्लस असल्यामुळे I वाढतोय. I वाढतोय. अच्छा, I वाढत असेल तर काय करेल, दिस विल ऍक्ट लाईक अ EMF टू अपोज द I. या I ला, वाढणाऱ्या I ला अपोज करणारा तो बनवेल ना, म्हणजे हा इंडक्टर विल ऍक्ट लाईक अ सेल लाईक दिस. E = L di/dt. अरे कळतंय का? अच्छा, म्हणजे ही व्हॅल्यू किती पाहिजे, L ची व्हॅल्यू किती आहे 5 आणि di/dt ची व्हॅल्यू किती आहे 2. दिस विल बिकम 10 व्होल्ट. E काय झाला 5 × di/dt विच इज 10 व्होल्ट. अच्छा, 10 व्होल्ट आहे, म्हणजे दिस इज ॲज गुड ॲज अ 10 व्होल्ट बॅटरी कनेक्टेड. अच्छा, मग आता गो टू सर्किट थेरी. सर्किट थेरीमध्ये आपण कसं करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये कसं पोटेन्शियल ट्रेस करत गेलो होतो बघा. पीचं पोटेन्शियल जर व्हीपी आहे, पीचं पोटेन्शियल व्हीपी आहे, तर पुढे 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 गेलं. आता मी जेव्हा हायर पासून लोअरला जातो तेव्हा पोटेन्शियलचा ड्रॉप होतो ना, कितीने ड्रॉप होणार, 10 ने ड्रॉप होणार. म्हणजे व्हीपीतनं 10 कमी झाले, म्हणजे इथलं पोटेन्शियल आलं, आणि इथलं पोटेन्शियलच किती आहे, व्हीक्यूचं पोटेन्शियल आहे. कळतंय, कळतंय का तुम्हाला? दिस इज द रिलेशन बिटवीन द पोटेन्शियल्स. ओके, अजून एक एक्झाम्पल घेता येईल बघा. समजा हे आहे 2 हेनरी. बर, आता हे पॉइंट P घ्या, पॉइंट Q घ्या, करंट असा घ्या I, करंट असा येतोय I, आणि di/dt घ्या -4 एम्पियर पर सेकंड. di/dt काय घ्या -4 एम्पियर पर सेकंड. अच्छा, आता करा सेम क्वेश्चन, रिलेशन बिटवीन पोटेन्शियल्स एट P अँड Q. आता हे लक्षात घ्या, मला दरवेळेला हे असं काढायची गरज नाहीये ना. आय हॅव टू डिराइव्ह सम लॉजिक, कारण तुम्हाला थोडं असं एक्झाम मध्ये असा प्रश्न येणार आहे. आपण सध्या वॉर्मअप करतोय, कन्सेप्ट शिकतोय, कळतंय. पण मग कसं सॉल्व्ह करायचं, कसं करायचं बघा. आता ह्याच्यामध्ये पण मी जर असं केलं असतं, समजा हे व्हॅल्यूज नका घेऊ, L घ्या, जनरलाइज केलं, ह्याचा काहीतरी di/dt आहे, ह्याचा काहीतरी L आहे, हा P आहे, हा Q आहे, I असं चाललेलं आहे. ओके, फाईंड रिलेशन. तर कसं रिलेशन काढता असं मला इथं बघा. हे कसं केलं असतं मी, VP इथं आहे, मी चाललो असा, आणि अक्रॉस ह्याचा पोटेन्शियल ड्रॉप असतो ना आपला रेझिस्टन्स मध्ये, मग इथं पण पोटेन्शियल ड्रॉप घेऊन चालतो मी. किती होतो, V मायनस. आणि आता काय करतो, ड्रॉप कसा असतो, हा ड्रॉप असतो L di/dt ना. ड्रॉप किती असतो, L di/dt. अच्छा, मी L di/dt घेतो आणि काय करतो पुढे, इज इक्वल टू VQ. कळलं आपलं रुटीन स्टाईल. अच्छा, पडदा L di/dt काय आहे, ह्याचा ऍक्च्युली EMF आहे ना तो. आता मी ह्याच्यात काय करतो, या di/dt ला काय करा, इथं लिहा सबस्टिट्यूट विथ साइन, सबस्टिट्यूट विथ प्रॉपर साइन, साइन सकट सबस्टिट्यूट करा. अच्छा, बघा म्हणजे या केसमध्ये काय येतं, VPच होता, मायनस L काय आहे, इथं L काय होता मगाशी 5 होता ना, काहीतरी 5 होता. di/dt किती होता, 2 होता, इज इक्वल टू VQ. हेच आला आन्सर, VP - 10 इक्वल टू VQ. ठीक आहे ना. अच्छा, आता ही मेथड डायरेक्ट इथं कशी वापरता येईल, फक्त तुम्हाला एक विसरायचं काय नाहीये, हे di/dt तुम्हाला सबस्टिट्यूट करताना साइन सकट सबस्टिट्यूट करायचंय, हे विसरायचं नाही कधी. ओके, मग बघा इथं कसं वापरतो मी, हे इथं ट्रेस करा,
ट्रेस करायचं ना तिथनच. बघा इथनं ट्रेस करा. क्यू पहिला काय आलं, व्ही क्यू. व्ही क्यू करंट बरोबर जायचं. व्ही क्यू करंट चाललाय असा ना, मगाशी करंट असायला होता म्हणून मी करंटच्या सोबत गेलो असा. आता करंट असं चाललाय, क्यू पासून जा. पहिला आलं व्ही क्यू, इथं गेले, इथं रेझिस्टन्स असता तर तुम्ही पोटेन्शियल ड्रॉप केला असतं ना, म्हणून मायनस कितीने ड्रॉप झाला, एल डी आय बाय डी टी ना, हा, आणि ते दॅट इज इक्वल टू व्हीपी. अरे कळतंय, व्हॅल्यूज टाका. व्ही क्यू मायनस एल किती आहे, 2. व्हॉट इज डी आय बाय डी टी, -4. टेक इट अलॉंग विथ साइन, -4 इज इक्वल टू व्हीपी. म्हणजे काय आलं, व्ही क्यू इज इक्वल व्ही क्यू +8 इज इक्वल टू व्हीपी. आलं रिलेशन दोघांमधलं. अच्छा, असं भरपूर काय काय करता येतं. ओके, अजून एक एक्झाम्पल बघूयात. बघा असं एक तिने एकत्र जोडून टाकू. हा पॉइंट ए आहे, हा पॉइंट बी आहे. ओके, हा रेझिस्टन्स आहे, हा इंडक्टर आहे. दोघांमधला फरक दिसतोय चांगला. रेझिस्टन्स आणि हा इंडक्टर. ओके, हा रेझिस्टर आणि इंडक्टर. ओके, रेझिस्टर इंडक्टर किती आहे, समजा हा 2 हेनरी घ्या, हा 10 व्होल्ट घेऊ, ही बॅटरी एक आहे, आणि हा 2 ओम त्याचा रेझिस्टन्स आहे, रेझिस्टर आहे. अच्छा फाईन. काय काढा, सेम क्वेश्चन. फाइंड रिलेशन बिटवीन व्ही ए अँड बी. आणि आता करंट दाखवतो. करंट समजा आय चाललाय 2 एम्पियर. आय किती आहे, 2 एम्पियर घ्या, आणि डी आय बाय डी टी घ्या 3 एम्पियर पर सेकंड. काय घ्या, 3 एम्पियर पर सेकंड. अच्छा, फाइंड रिलेशन बिटवीन VA and VB. ट्राय करा, कसं करता येईल बघा. आपण करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये जसं करतो तसं करा. हा, इथं VA असं गेलो, करंट बरोबर जा, VA. ओके, आता काय होतं, ड्रॉप होतो पोटेन्शियलचा. काय लिहिलं आपण, एल डी आय बाय डी टी ना, एल डी आय बाय डी टी. नंतर करतो सबस्टिट्यूट. अच्छा, मी इथं आलो, इथं हायर पोटेन्शियल कडनं लोअर पोटेन्शियलला गेलो, 10चा ड्रॉप झाला, -10. इथं पण काय झालं, हा किती करंट आहे, 2 एम्पियर ना, आणि इथनं इथं गेल्यानंतर काय होईल, IR चा ड्रॉप होईल. I इंटू आर चा ड्रॉप असतो, म्हणजे 2 इंटू 2 म्हणजे 4चा ड्रॉप झाला. आणि इथं आल्यानंतर काय झालं, दिस इज इटसेल्फ इक्वल टू पोटेन्शियल ॲट बी, म्हणजे व्हीबी. कळतंय का. अच्छा, मला ए आणि व्ही आणि व्हीबी मध्ये रिलेशन पाहिजे ना, म्हणजे काय लिहितो मी, VA मायनस एल ची व्हॅल्यू किती आहे, 2, आणि डी आय बाय डी टी किती आहे, 3, -10 -4 इज इक्वल टू व्हीबी. काय आलं हे, 6 6 4 -6 -4 -10 -20. दिस बिकम्स VA मायनस VB इज इक्वल टू 20. अरे कळतंय का, सगळ्यांना कळलं कसं केलंय मी, सिंपल. आपण आता पण सर्किट सॉल्व्ह करता आलेलंच आहे. करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर आपला केव्हा झालेला आहे. त्याचं फक्त आपण आता काय जोडतोय, इंडक्टर जोडतोय. आणि तुम्हाला कळलं इंडक्टरचा कसा आपण कॉग्निशन्स घेतो, त्याचा पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस दॅट इज एल डी आय बाय डी टी असा घेतो आपण. कळतंय. आणि त्याच्यामध्ये डी आय बाय डी टी काय करतो आपण, डी आय बाय डी टी विथ सबस्टिट्यूट अलॉंग विथ साइन. हे जर -3 असतं तर -3 घ्यावं लागलं असतं आपल्याला. कळतंय. आता +3 असल्यामुळे +3 घेतलं. इज इट क्लिअर ऑल टू यू, इज इट ऑल क्लिअर टू यू. ओके, हे प्रॉपर नोट डाऊन करून घ्या. पुढे बघूयात. चला, कळलंय. अच्छा, पुढचा स्टार घ्या, एनर्जी इन इंडक्टर. एनर्जी इन इंडक्टर, एनर्जी इन इंडक्टर. अच्छा, इंडक्टर लक्षात घ्या, तुम्ही कुठलेही इक्विपमेंट घ्या, इंडक्टर घ्या, कॅपॅसिटर घ्या, का रेझिस्टर घ्या किंवा सेल घ्या, प्रत्येकाशी निगडीत काहीतरी पॉवर एनर्जीचे इक्वेशन असणारच आहेत. कारण व्हेरेवर देर इज फील्ड देर इज एनर्जी. इलेक्ट्रिक फील्ड एनर्जी, मॅग्नेटिक फील्ड देर इज एनर्जी. ओके, आता काय होतं इंडक्टर मध्ये, काय होतं लक्षात घ्या, इंडक्टर मध्ये एनर्जी, यातनं जर करंट फ्लो होत असेल I आणि त्याचा इंडक्टन्स L असेल
तर काय करतो हा इंडक्टर? एनर्जी काहीतरी स्टोअर कशी करतो बघूयात आपण. मला एक सांगा, जर आय चेंज होत असेल तर हा किती ईएमएफ जनरेट करतो? इक्वल टू एल डी आय बाय डी टी ना, मायनस, कळतंय? इतका ईएमएफ हा जनरेट करतोय. अच्छा, पण मला एक सांगा, म्हणजे दिस इज, जेव्हा हा ईएमएफ जनरेट करतो तेव्हा दिस इज ऍक्टिंग लाईक अ सेल. दिस इज ऍक्टिंग लाईक अ सेल. अच्छा, पण सेलची पॉवर मला माहिती आहे किती आहे. व्हॉट इज पॉवर ऑफ सेल? पॉवर ऑफ सेल इज व्ही इंटू आय, व्ही आय. या केसमध्ये व्ही काय? द आउटपुट ऑफ द सेल ना, सेलचं आउटपुट, ते या ठिकाणी ई घेऊ, म्हणजे आपण काय करू? ई आय म्हणू पॉवरला. आता दिस इज सेल असून ना, ईएमएफ जनरेट करतो म्हणजे सेलच आहे, सेल सारखा ऍक्ट होतो. अच्छा, ई ची व्हॅल्यू किती आहे? सॉरी, वेल, ई सबस्टिट्यूट ई ची व्हॅल्यू करा, म्हणजे काय मला मिळेल? एल डी आय बाय डी टी इंटू आय. डोंट कन्सिडर द मायनस साइन अगेन फॉर द व्हेरी सेम रिझन. मी तुम्हाला सांगतो मायनस साइन का नका घेऊ. आता काय करतो मी? पी डी टी इज इक्वल टू एल आय डी आय असं लिहू का मी ह्याला? अच्छा, व्हॉट इज पी डी टी? व्हॉट इज पी डी टी? पॉवरला टाइमनी मल्टिप्लाय केलं तुम्हाला काय मिळेल? त्या टाइमची एनर्जी मिळेल ना. आपण आता हा स्मॉल टाइम आहे, म्हणजे तुम्हाला पीडीटी काय मिळेल? व्हॉट इज पीडीटी? इज स्मॉल एनर्जी. स्मॉल एनर्जी. आता हे ई फॉर एनर्जी, ई फॉर इलेक्ट्रिक फील्ड नाही. ई शब्द भरपूर ठिकाणी येतोय, म्हणून ईच हा, दिस इज एनर्जीचा ई आहे हा. ओके, मला जर मोठी एनर्जी पाहिजे, मे बी मी कंप्लीट लिहितो एनर्जी. एनर्जी इक्वल टू ह्याचं इंटिग्रेशन करावं लागेल मला, म्हणजे काय मिळेल मला? इंटिग्रेशन एल आय डी आय. अच्छा, आता आय कुठनं कुठे चेंज होतोय? समजा आय 0 पासन I1 जातोय. इफ आय इज चेंजिंग फ्रॉम, इज एक काय करता येईल? फ्रॉम, आपण जनरल कसं करता येईल? I1 टू I2. समजा आय चेंज कुठनं होतोय? I1 पासून I2 ला बदलतोय, तर अप्पर लोअर लिमिट झालं I1 अगोदर होता इनिशियल, आणि हा I2 झाला फायनल. तर मला काय लिहिता येईल? दिस इज इक्वल टू एल, तरी कॉन्स्टंट आहे ना, एल करंटवर डिपेंड करत नाही, एल डायमेन्शनवर डिपेंड करतो, सांगितलं तुम्हाला. एल बाहेर आणलं, आय डी आयचं इंटिग्रेशन I²/2 आणि सबस्टिट्यूट करा लिमिट्स. काय येतं मला? काय येतं? I2² मायनस I1²/2. ते काहीतरी 63 आलं. जरा क्यूट इक्वेशन हवं असेल. क्यूट इक्वेशन म्हणजे काय? इफ आय इज चेंजिंग, जे आपल्याला मॅक्सिमम केसेस कधी येतात? आय इज 0 पासून चालू झाला, 0 ला टर्मिनेट झाला. लक्षात घ्या, हे ओरिजिनल इक्वेशन आहेच, यात काही वायदाच नाहीये. ओके, पण कधी पण लक्षात घ्या, एनर्जी आपल्याला एकाच्या अनुसार दुसरी असं करता येत असतं. इथं काय करतो? इफ, हे झालं एक जनरल फॉर्म. स्पेसिफिक बघायला गेलं, इफ आय इज चेंजिंग फ्रॉम 0 टू आय, अगोदर 0 होता तिथनं आय ला गेली, तर मग एनर्जी किती लिहू मी? म्हणजे आता काय लिहू? I1 0 आणि I2 आय, म्हणजे काय झालं? हे हाफ Li². काय झाली एनर्जी? हाफ Li². व्हेरी इम्पॉर्टंट, कळतंय? लक्षात घ्या, आपण एनर्जी भरपूर ठिकाणी बघतोय. हा, एनर्जी अक्रॉस रेजिस्टर काय बघतोय आपण? VIT किंवा I²RT किंवा V²T/R. एनर्जी अक्रॉस रेजिस्टर, करंट इलेक्ट्रिक चॅप्टर मध्ये. त्यानंतर आपण बघितलं कॅपॅसिटरच्या अक्रॉस एनर्जी हाफ CV². कॅपॅसिटर आठवत आहे का? त्यानंतर आपण इंडक्टर मध्ये आता काय बघतोय? हाफ Li². इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपण बघितलं एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला हाफ ε0E². हे सगळे इम्पॉर्टंट टर्म्स आहेत. बघा, ही झाली एनर्जी इन इंडक्टर. नोट डाऊन करून घ्या. आता सोलेनॉइडला मला माहिती आहे एल काय असतो. फॉर अ सोलेनॉइड, टाइमपास म्हणून एक स्टाईल मारायला लिहून घ्या. फॉर अ, लक्षात घ्या, सोलेनॉइडचा तुम्ही फॉर्म्युला पाठ केला, लक्षात राहिला तर बरं आहे. का? कारण इंडक्टर रिअल लाईफ मध्ये जे इंडक्टर भरपूर वापरल्यासाठी मॅक्सिमम सोलेनॉइड असतात. त्याचे दोन कारण आहेत. एक म्हणजे सोलेनॉइडच्या आतला जो मॅग्नेटिक फील्ड तयार असतो, तो मॅग्नेटिक फील्ड सिंपल फॉर्मॅटमध्ये असतो.
and that magnetic field is uniform. म्हणून solenoid is very easy, convenient way to create cylindrical, to confine magnetic field in cylindrical. सिलेंडर असतो ना, हेलिकल असतो ना. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? तर कम बॅक टू दिस. स्पार्क व्हायला लागला. अच्छा, फॉर अ सोलेनॉइड काय लिहितो मी? मला एल ची व्हॅल्यू माहिती सोलेनॉइड साठी? एल काय होता? म्यू नॉट. एल ची व्हॅल्यू होती म्यू नॉट एन स्क्वेअर व्ही. आठवत आहे? व्हॉट इज व्ही? व्ही इज व्हॉल्यूम ऑफ सोलेनॉइड. बघितलं आपण. म्हणजे ई ची व्हॅल्यू काय लिहू मी? ई ची व्हॅल्यू हाफ म्यू नॉट एन स्क्वेअर व्ही आय स्क्वेअर. हे सबस्टिट्यूट केलं. एक सिंपल आहे. ठीक आहे, चला पुढे बघूयात.